नवनाथ तोड हा फरार आहे सर, एकालाच अटक झाली, मास्टर माइंड फरार आहे। किती आहेत हे सगळे? 2 जणांवर FIR केलेला आहे। सोनू ज्याने चटके दिले तो अटक झाला आहे। नवनाथ तोड हा तालुका प्रमुख आहे त्या गटाचा, तो फरार आहे आणि याची दहशत आहे सर। याच्यावर 5 गुन्हे बिफोर अगोदर सध्या साहेब दहशत आहे। 1 महिन्यापूर्वी मोमडून समाजाच्या माणसांकडून मटण दिल्यामुळे कुऱ्हाडीने मानीवर मारले, ते प्रकरण त्यांनी दाबले। तो व्हिडिओ आहे का? हा आहे हो सगळे आहे सर। उद्या पेन ड्राईव्ह मध्ये घ्या, तो व्हिडिओ पेन ड्राईव्ह मध्ये घ्यायचा यांच्याकडून आपल्याला आणि उद्या सभागृहात दाखवायचा आहे। या अशा या सोनू भाऊ या तुम्ही राज्यामध्ये मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोषराव देशमुख यांचं मृत्यूचं अत्यंत वेदनादायी प्रकरण ताजं असतानाच ज्या पद्धतीनं त्यांना क्रूर पद्धतीनं मारलं गेलं ते फोटो पाहून अख्खा महाराष्ट्र हळहळला। आणि दुसरीकडे जालना जिल्ह्यामधलं एक अत्यंत भयंकर प्रकरण, कैलास गोविंद बोराळे राहणार आनवा तालुका भोकरदन जिल्हा जालना, OBC समाजाच्या या तरुणास गरम लोखंडी रॉडने चटके देऊन जीवे मारण्याचे जे काही प्रयत्न एका पक्षाच्या तालुका प्रमुखाकडून झाले, आज वरिष्ठ सभागृहामध्ये सन्माननीय सदस्य सदाभाऊ खोत यांनी त्यावर निवेदन केलं आणि त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सुद्धा आरोपीवर मोक्का लावण्याचं आश्वासित केलेलं आहे। मात्र एकूण आरोपी जे आहेत त्या आरोपीमधला जो मास्टर माइंड आहे नवनाथ दौड व त्याचा भाऊ सोनू उर्फ भागवत सुदाम दौड राहणार जाडेफळ तालुका भोकरदन यांनी गरम लोखंडी रॉडने चटके संपूर्ण शरीरभर देऊन शरीरावरची त्वचा जळेस्तोवर चटके देण्याचे क्रूर कृत्य केले। पीडितास सांगायला अक्षरशः लाज वाटेल की पार्श्व जागेवर गरम रॉड टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रकार सरकारला महाराष्ट्राच्या आपण परंपरा म्हणतो त्याला लाजवणारा आहे। अशा प्रकारच्या क्रूर पद्धतीनं हत्या करणे असेल किंवा एखाद्याला मारणे असेल हे अत्यंत निषेधार्ह आहे। राज्य सरकार याबाबत अत्यंत सतर्क आणि जागरूक आहे। ज्या कोणी पक्षाचा असेल त्यांनी जर अशा पद्धतीनं क्रौर्याच्या परिसीमा गाठण्याचं धाडस केलं असेल तर अशा नालायक लोकांवर, अशा क्रूर कर्मांवर, म्हणजे हे दिसायला चेहऱ्यांचे माणसाचे आहेत पण त्यांच्या मागं कसे हैवान लपलेले आहेत हे मस्साजोग प्रकरणावरून लक्षात आलं। आणि जालन्यातील कैलास गोविंद बोराडे यांना जी काही मारहाण झाली त्यावरून ते लक्षात आलं। आज ते मृत्यूशी झुंज देत आहेत आणि त्यामुळं सदरच्या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत आहेत। पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आरोपींवर कारवाई करण्याचं ठिकठिकाणी आता निवेदन दिलं जात आहे। त्या अनुषंगानं या घटनेचं गांभीर्य ओळखून राज्यमंत्री तथा मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, आदरणीय शिंदे साहेब हे गांभीर्यपूर्वक याकडे लक्ष देतीलच आणि आरोपी मोकाट सुटता कामा नये, त्यांच्यावर मोका लागावा, त्यांना देशद्रोहासारखी शिक्षा व्हावी। इतकंच काय, त्यांना भर चौकात फासावर अडकवावं, एक सरकारी वकिलाची नेमणूक सुद्धा करावी अशी मागणी आम्ही या निमित्तानं करतो आहोत। महाराष्ट्रात असे प्रकार खपवले जाणार नाहीत, कारण एखाद्या व्यक्तीला इतक्या क्रूर पद्धतीने मारहाण होत असेल, एखाद्या व्यक्तीला क्रूर पद्धतीने मारलं जात असेल तर हे निश्चितच महाराष्ट्राला शोभणार नाही। मिस्त्री साहेब आता 100% कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते। मात्र अशा घटना घडून आणणारे जे काही आरोपी असतात यांना कुठली दयाबया नसते आणि ते त्यांच्या तोऱ्यात असतात। त्यांना वाटतं की आपल्याला कोणाचा तरी वरदहस्त आहे आणि त्या वरदहस्तापोटी ते तसे गुन्हे करण्याचा प्रयत्न करतात। पण विचार करा, मस्साजोगच्या सरपंचाच्या हत्येचे तुम्ही फोटो बघितले, आपला शरीरसुद्धा काटे उभे रात्री झोप लागली नसेल तुम्हाला कित्येक लोकांना, आणि तसंच हे प्रकरण सुद्धा। म्हणजे कुठं चाललंय महाराष्ट्र? एकीकडे आम्ही फुले शाहू आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, अहिल्याबाई होळकरांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे अशा प्रकारचे नालायक नराधम असे कृत्य करत असतील आणि ते मोकाट सोडत असतील तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही। याची काळजी घेण्याबाबत एकनाथराव शिंदे साहेबांनी वरिष्ठ सभागृहामध्ये मग आश्वस्त केलंय। सातपुड्या इथं जी पहिली बैठक झालेली होती खंडणीच्या संदर्भात आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांचा हा बंगला असल्यामुळं त्यांना सह आरोपी करून घेतलं जावं अशी मागणी रोहित पवार यांनी केली। विरोधकांनी काय मागणी करायची हा विरोधकांचा प्रश्न आहे।
मात्र काल राजीनामा धनंजय मुंडे साहेबांनी दिलेला आहेच आणि आता पुढं काय ते अजितदादा आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यामुळे आम्ही सगळी आमची भूमिका कालच प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी जाहीर केलेली आहे। आता हे सर्व झाल्यानंतर विरोधकांना फक्त विरोधच करायचा असेल आणि राजकारणच करायचं असेल तर तसे काही पुरावे असतील तर त्यांनी तसे पुरावे द्यावे। मोघम चर्चा आणि हवेत बाण मारू नये, तसे पुरावे असतील तर त्यांनी द्यावेत मुख्यमंत्र्यांना। विजय वडेट्टीवार आज सकाळी एक आरोप केलेला होता, आता त्यांनी घुमजाव केलाय, मी एकनाथ शिंदे यांच्यावर चुकून घेतलं असं विजय वडेट्टीवार साहेब म्हणतायत। सुजाता सौनीच्या पत्रामध्ये अमृत योजनेत भ्रष्टाचार हा एकनाथ शिंदेंनी केला असं ते म्हणाले होते, आता त्यांनी त्यांच्या या वक्तव्यावरून घुमजाव केला। यावरून एक लक्षात येतं की अर्ध्या हळकुंडानं पिवळा झाल्यासारखं जे काही विरोधक वागतायत की कुठली माहिती न घेता फक्त मीडियासमोर बोलणं, तर बोलताना सुद्धा पूर्ण चौकशी करूनच तारतम्य ठेवून बोललं पाहिजे। शेवटी शिंदेसाहेब राज्याचे नेते आहेत आणि अशा प्रकारे त्यांच्याबद्दल माहिती न घेता बोलल्यानंतर घुमजाव करणं म्हणजे मला असं वाटतं त्यांनी केलेल्या चुकीचा पश्चाताप होतो। असणार 100%। याचाही आकाश शोधावा लागेल की ज्यांनी त्या एका पक्षाच्या कार्यकर्त्यांना म्हणजे नवनाथ दौड आणि सोनू उर्फ भागवत सुदाम दौड हे जे मोकाट सोडले तर याच्या मागचा नेमका आका कोण याचा सुद्धा शोध आम्ही नक्की घेणार, कारण आमच्या भावालाही मारहाण झालेली आहे आणि ओबीसीचे घटक म्हणून आम्ही सुद्धा या कुटुंबाच्या पूर्णपणे पाठीशी आहोत। धनंजय मुंडे यांच्यासोबत जे घडलं त्यानंतर आता इतरही 2 पक्ष जागे झालेत। विशेष म्हणजे भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांनीच मंत्र्यांना सूचना दिल्या आणि आमदारांना की जे काही धनंजय मुंडे सोबत झालं ते इतरही मंत्र्यांसोबत होऊ नये असं कोणी वर्तन करू नये अशी तंबी त्यांनी दिली। इमेज सांभाळण्यासंदर्भातल्या कोणी दिलं? देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांना प्रत्येक पक्षाचे जे वरिष्ठ असतात त्यांची ही साधारण धारणा असते की पक्षाच्या प्रतिमा मलिन होणार नाहीत, अशा प्रकारचंच कृती सगळ्यांकडून झाली पाहिजे। प्रश्न असा आहे की काल देवगिरीला बैठकीमध्ये सुद्धा अजितदादांनी ह्या सूचना दिल्या होत्या आणि त्या आजच नाही पूर्वापार दिल्या जात आहेत। आजच वेळेवर असं प्रकरण घडलं वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदारांकडून आणि नंतर मग जाग आली असं म्हणता येणार नाही। तर प्रत्येक पक्षाची एक गरिमा असते, ते सांगतात की आपल्याकडून आपण काही एखादं आपल्या कार्यकर्त्यांनी दुष्कृत्य केलं असेल किंवा असा अमानवीय अत्याचार केला असेल तर त्याची फळं पक्षाला भोगावी लागतात। त्यामुळे तिन्ही पक्ष अत्यंत सतर्क त्यांचे सख्खे भाऊ म्हणजे कैलास गोविंद बोराडे यांचे बंधू, तुमचं नाव भगवान बोराडे, हे सुद्धा इथे आलेले आहेत आणि त्यांच्या सुद्धा भावना अत्यंत तीव्र आहेत। जे मला त्यांना बोलायचं होतं ते बोलतायत नाही, आय नो, पण मी सांगतो तुम्हाला की त्यांच्या ज्या भावना होत्या त्या त्यांनी मांडल्या आणि त्यांच्या पण अपेक्षा आहेत की सरकारने आम्हाला न्याय दिला पाहिजे आणि सरकार म्हणून सभागृहामध्ये जे आम्हाला मांडता येईल तो आम्ही प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करतो। शेवटी न्यायालयीनच लढाई लढावी लागेल आणि सरकार त्यासाठी सतर्क आहे, दक्ष आहे। त्यामुळं हा मुद्दा मगा मांडला गेला, पण उद्या याबाबतचे सर्व व्हिडिओ फुटेज घेऊन मी सुद्धा औचित्य असेल, विशेष उल्लेख असेल, पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन जे काही आधी तुम्हाला सभापती संधी देतील त्यामध्ये हा मुद्दा उद्या पेन ड्राईव्ह सह प्रकर्षानं मांडणार आणि मुख्य आरोपी याचा आका, याचा मास्टरमाइंड हा कोण्या गटाचा कोण्या पक्षाचा हे न पाहता थेट त्याला पकडून आणावं, त्याच्यावर मोक्का लावावा आणि आरोपी सुटता कामा नये याकरता माझा प्रयत्न आहे। प्रश्न हा निरंजन डावखरे सन्माननीय सदस्य यांचा होता आणि त्यामध्ये उपप्रश्न मांडताना मी छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारकसुद्धा सरकारने बांधावं, कारण शेवटची कैद त्याची संगमेश्वरावर आणि सरदेसाईंच्या वाड्यात झाली। जागा सरकारने आपल्याकडे घेऊन त्यावर एक दर्जाचं स्मारक बांधावं अशी मागणी मी मुख्यमंत्री महोदयांकडे केली आणि त्यांनी ते तात्काळ विनंती मान्य केली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतोच। शिवाय छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत बदनामीकारक जी पुस्तकं असतील, बदनामीकारक जी चित्रपट असतील, बदनामीकारक जी नाटकं असतील त्यावर सुद्धा बॅन आणला पाहिजे। हे स्वतः मी राजसन्यास कादंबरी घेऊन त्यांच्याजवळ बसलो होतो। माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तात्काळ ॲक्शन कळवलं आणि शिंदे साहेबांचे पण आभार मानतो की त्यांनी तात्काळ मराठी भाषा मंत्री जे आहेत उदय सामंत यांच्याकडं राजसन्यासबाबत पाठपुरावा करून तात्काळ अशा पुस्तकावर बंदी आणा असं मला सांगितलं। त्यांना मी उद्या भेटणार आहे आणि अजितदादांना मी थोड्या वेळात या संदर्भात भेटणार आहे।
का होतोय? सरकार तुमचं असताना, मुख्यमंत्री असताना, या सगळ्या गोष्टी असताना या प्रकरणात विलंब का होतोय? नाही, एक असतं की शेवटी गृह खात्याची एक जबाबदारी असते. पोलीस काही ठिकाणी राजकीय दबावापोटी आरोपी अटक होत नसतात. काही ठिकाणी जे काही आरोपी अटक होतात ते काही थातूरमातूर अटक होतात आणि नंतर मुख्य आरोपी सुटल्या जातात. प्रश्न असा आहे की सरकारला गांभीर्य नाही हे म्हणता येणार नाही. सरकार याबाबत कुठल्या सरकारला वाटतं की आपल्या सरकारच्या काळामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा, पण अशा घटना वारंवार घटू नये. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे की ते फुटेज पण पाहावे वाटत नाही, इतके भयंकर आहे. त्यामुळे अशा घटना घडू नये याकरता सरकार हे आपल्या पद्धतीनं काम करते आहे आणि सरकार कोणाला सोडणार नाही एवढं मात्र नक्की. सर, औरंगजेब की कब्र को लेके सवाल सामने आ रहे हैं. उसके सपोर्ट में बोलने की वजह से अबू आज़मी का निलंबन हुआ है, लेकिन औरंगजेब की कब्र अभी भी संभाजीनगर में है, वहाँ पे अभी भी लोग जाते हैं. वो वहाँ से हटाने की मांग रवि राणा, नवनीत राणा ने की है. क्या आप भी ये मांग रखेंगे? रवि राणा और नवनीत राणा ने क्या मांग की इस पर मैं नहीं बोलना चाहता. एक बात तो तय है कि औरंगजेब महाराष्ट्र और मराठा साम्राज्य का सबसे बड़ा शत्रु था. जो लोग उन्हें रहमतुल्लाह अलैह कह रहे हैं, उन अबू आज़मी से मैं पूछना चाहूँगा कि औरंगजेब रहमत कैसे कर सकता है जिसने खुद के भाई दारा शुकोह को जहर दे के मारा, अपने माँ बाप को जिसने कैद किया, वो इंसान हो ही नहीं सकता, वो हैवान है. और छत्रपति संभाजी महाराज की हत्या करने के बाद 1707 साल में उसका देहांत हुआ, वो यहीं दफन हो गया. उसकी जो बॉडी थी वो यही दफन की गई. अब वो बॉडी संभाजीनगर ज़िले के खुलताबाद में आती है और वो वहाँ पे औरंगज़ेब यहाँ गाड़ा गया था. मराठा साम्राज्य में छत्रपति शिवाजी महाराज, शहाजी राजे, संभाजी महाराज के बाद छत्रपति तारा रानी, इन्होंने 28 साल तक औरंगजेब से संघर्ष किया था और उसकी कब्र वहाँ पे बनाई गई. अगर कल लोग पूछेंगे कि औरंगजेब नाम का कोई शख्स था क्या और उसकी कब्र का कोई पुरावा है, तो अफजल खान हो चाहे औरंगजेब हो, उनका प्रूफ आज खुलताबाद में दिखाया जाता है. नवनीत राणा और रवि राणा के जो स्टेटमेंट है वो उनको लखलाफ, लेकिन मराठा साम्राज्य की जिन्होंने तंजावर और कंदोम से लेकर जिसकी हुकूमत थी उसको इसी मराठी भूमि में गाड़ा, उसका वो प्रतीक है. अब मेरी राय तो ये है कि इसमें डिस्कस होने के बजाय अब महाराष्ट्र के किसानों के मसले, महाराष्ट्र के विद्यार्थियों के मसले, जिस तरीके से कायदा सुशासन का प्रश्न निर्माण हो रहा है, लोगों पे अन्याय ना हो, बहु बेटियों पर अन्याय ना हो, इस तरफ महायुति में सब मिलके काम करना चाहिए. ना कि कवर, ना कि किसी को ये करना, ये बात की बात है. लेकिन पहली सवाल ये है हमारे महाराष्ट्र के कायदा और सुव्यवस्था अबाधित रहे. चटके काही दिवसांपूर्वी